की खरोखर हा कोर्स जॉईन केला, त्याच्याबद्दल सरांनी दिलेला सल्ला आणि माझ्या मित्रांनी मला केलेलं पुश, हे दोन्ही आज कामी आले. तर तुमची मेंटल ॲबिलिटी, तुमची सायकॉलॉजी ही चांगली झाली पाहिजे. त्या अर्थानं जर बघितलं तर मी सरांना खरंच धन्यवाद देईल आणि सरांचं कौतुकही करेन की खूप चांगल्या पद्धतीनं सर तुम्ही हा कोर्स मॉड्यूल डिझाईन केलेला आहे. आम्ही आमच्या सर्व्हिस लाईफमध्ये खूप काही वर्कशॉप केले, रिफ्रेशिंग कोर्सेस केले, परंतु खरोखर सर्वार्थ पूर्ण अशा प्रकारचं कोर्स मॉड्यूल म्हटलं तर एक वन ऑफ द बेस्ट मॉड्यूल म्हणून ह्या कोर्सकडे मी निश्चित पाहिजे. आणि दुसरे कॉन्फिडन्स बिल्डिंग जे गरजेचं आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, बिझनेसमध्ये जा किंवा अगदी कशामध्ये, तुमचा कॉन्फिडन्स लेवल ही हाय असली पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स नको, परंतु स्वतःला अंडर एस्टिमेट करणं किंवा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, ह्या दोन्ही गोष्टी माणसाला आपली असलेली अबिलिटी सुद्धा खच्चीकरण करायला कारणीभूत ठरते. या कोर्समधून मला असं वाटतं की बहुतेक सगळ्यांची आता कॉन्फिडन्स लेवल ही एका ऑप्टिमम लेवलला निश्चित पोहोचलेली आहे की ज्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो. याबद्दलही मी खरं तर सरांना मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देईन. आता आम्ही सेवानिवृत्तीच्या नंतर खरं तर या फील्डकडे एका वेगळ्या नजरेने पाहत होतो, परंतु आता हा आपला पूर्ण कोर्स केल्यानंतर आम्ही सुद्धा करिअरची सेकंड इनिंग म्हणून हा कोर्स अशा मानसिकतेपर्यंत निश्चितपणे आलेला आहे. आपल्याला सगळ्यांना सरांच्याकडून, सरांच्या टीमकडून सपोर्ट तर मिळणारच आहे, पण तरी सुद्धा एक फॉर्मॅलिटी म्हणून मी सर रिक्वेस्ट करतो की आम्हाला हँड होल्डिंग नंतर लागणार आहे, आपल्याकडून मिळणारच आहे. म्हणजे ऍपचा सपोर्ट असेल किंवा आम्हाला शक्य झालं तर आम्ही फ्लोअरवर ज्या वेळेला येऊ त्यावेळेला तर आम्हाला एक यशस्वी ट्रेडर करण्यामध्ये हा कोर्स हा आमचा पाया आहे. आता ह्याची इमारत उभारण्यामध्ये आम्ही मेहनत करू, पण तुम्हाला आर्किटेक्टचं काम मात्र निश्चित त्याच्यामध्ये ते आपण करावं एवढी मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतो. पुन्हा एकदा सरांचं, करण सर असतील किंवा बाकीचे सर्व मेंटर जे या ठिकाणी आहेत, खरंच त्यांना हँड्स ऑफ आहेत की अगदी सर म्हणतात तसं कुठलंही रेम्युनरेशन न घेता आज कुणीतरी काम करतंय, ही एक खरंच मनाला न पटणारी पण ही वस्तुस्थिती आहे. आपण सर्वांचं कौतुक करूया आणि एक मोठा आनंद, आपण सर्वजण मराठी माणसं आहोत, एक मराठी माणूस सुद्धा यशस्वी उद्योजक होऊ शकतो हे सरांच्याकडे बघितल्यानंतर सरांच्या वैयक्तिक प्लॅन्सला भविष्यामधल्या आणि अकॅडमीच्या फ्युचरला आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थँक्यू.